श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगचंच अगदी सिंपल असं रुटीन शेअर करत होते. इथं नाश्त्यासाठी उपीट बनवलेलं होतं, पण वैष्णवी उपीट खात नाही नाश्त्याला, म्हणून ना तिच्यासाठी चहा चपाती बनवून देत होते मी. कसंही चपाती ना माझ्याकडे शिल्लकच राहिलेली होती. आज आपण फ्रोझन मटारची रेसिपी देखील पाहणार आहोत. कसंही आता सीझन संपत आलेला आहे आणि सीझन संपत आल्यामुळं ना मटार देखील स्वस्त झालेले आहेत. माझ्याकडे इथं ना 40 रुपये केजीनी मला मटार भेटलेले आहेत. हे 3 केजी मटार आणले होते आणि ते सोलून इतक्या क्वांटिटीमध्ये झालेले आहेत. आता फ्रोझन मटार बनवण्यासाठी ना पहिल्यांदा तर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये अगदी भरपूर असं पाणी ना उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी छान उकळलं ना, छान उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे साखर टाकलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या मटारच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. पाणी छान उकळल्यानंतर यामध्ये सगळे मटार टाकून घेणार आहोत आपण. इथं साखर टाकण्याचं कारण हे की कलर खूप छान असा हिरवागार येतो आपल्या मटारला आणि चव देखील एक ना खूप छान येते आपल्या मटारला. म्हणजे साधे जे मटार असतात ना, मी तर म्हणेल की आपले ताज्या मटारपेक्षा पण ना फ्रेश मटारपेक्षा पण या फ्रोझन मटारची चव ना जास्त छान लागते. आता या पाण्यामध्ये ना आपण 1.5 ते 2 मिनिटं फक्त आपण हे मटार शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहत आहात 1.5 ते 2 मिनिटांनंतर ना मटार असे हलके होऊन वरती येतात पूर्ण. तुम्हाला या साईडने दाखवते मी. हे पहा, पूर्ण पाण्याच्या वरती आलेले आहेत मटार. असं पाण्याच्या खाली नाही आहेत अजिबात. फक्त 1.5 ते 2च मिनिट आपण इथं मटार या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. यापेक्षा जास्त त्याला कुक करायचं नाही. यापेक्षा जास्त जर का शिजवलात ना तुम्ही तर मग मटार ना तुमचे खूप लवकर खराब होतील. आता तुम्ही जसं साईडला पाहत आहात, एका मोठ्या पाटीमध्ये मी ना थंडगार असं पाणी घेतलेलं आहे. 2-3 बॉटल फ्रीजमधलं पाणी आणि त्याच्यामध्ये आईस क्यूब देखील टाकलेले आहेत. थंडगार अगदी पाणी आहे. तुमच्याकडे हे नसेल तर कमीत कमी डेऱ्यातलं तरी पाणी घ्या तुम्ही. आता या पातेल्यामधून म्हणजे गरम गरम जे मटार काढतो ना, ते डायरेक्ट आपण या थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत. म्हणजे ना कुकिंग प्रोसेस ना याची इथंच थांबते. यापेक्षा जास्त शिजत नाहीत ते मटार. आता याच थंडगार पाण्यामध्ये ना आपण एक 10 मिनिट तरी असंच ठेवून देऊया, मटार पूर्णपणे थंड होईपर्यंत. आणि एक 10-12 मिनिटांनंतर ना तुम्ही जसं पाहत आहात एका चाळणीवरती ना पूर्ण हे मटार आपण काढून घेऊया. याच्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला. इथं पाहतात आपल्या मटारचा तुम्हाला कलरमध्ये, रंगामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. सुरुवातीला जसा कलर होता त्यापेक्षा देखील आणखीन जास्त थोडासा डार्क हिरवा कलर आलेला आहे. इथं पूर्ण पाणी निथळलेलं आहे. कम्प्लिटली थंड झालेले आहेत आपले मटार. आता जोही तुमच्याकडे डबा असेल, प्लॅस्टिक, स्टील, काचेचा कोणताही डबा असेल ना, त्याच्यामध्ये आपण हे मटार काढून घेऊया. आणि हे नसेल तर साधे झिपलॉक बॅग जरी असतात ना, त्यामध्ये देखील ना छान राहतात मटार. मी एका जारमध्ये काढून घेते. हे प्लॅस्टिकचं कंटेनर आहे त्याच्यामध्ये. आणि आणखीन थोडेसे शिल्लक राहिलेले होते ते मग एक आहे माझ्याकडे, पाऊच असतात ना असे छोटे छोटे आपल्याकडे आलेले असतात पहा, त्याच्यामध्ये मी काढून घेत आहे हे मटार. आणि हे मटार ना आता फ्रीझर असतं ना, म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला हे मटार. खाली फ्रीजमध्ये नाही आहेत ठेवायचे. आणि ज्यांच्याकडे छोटा फ्रीज आहे ना त्यांच्यासाठी सांगते मी, कारण माझ्याकडे छोटाच फ्रीज आहे, मोठ्या फ्रीजचं मला माहीत नाही. म्हणजे मोठ्या फ्रीजमध्ये कसं डिफ्रोस्ट करायचं ऑप्शन असेल तरी पण मला त्याचं माहीतच नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलतच नाही. छोटा फ्रीज असतो ना, आपण डिफ्रोस्ट करतो ना, मग डिफ्रोस्ट केल्यानंतर काय होतं, वरचा सगळा बर्फ वितळतो ना, आपल्याला ते करावंच लागतं नेहमी, बर्फ तिथं जास्त जमा होतो म्हणून. मग माझ्या मनामध्ये काय प्रश्न होता की ते बर्फ वितळतो आपण डिफ्रोस्ट केल्यानंतर, मग मटार आपले खराब होणार नाहीत का, असं मला वाटायचं. म्हणून मी थोडं बनवायचं टाळत होते. पण मी गेल्या वर्षी एकदा बनवले हे मटार. आणि बनवल्यानंतर म्हणजे असंच, म्हणजे डिफ्रोस्ट आपल्याला 8-15 दिवसातून करावंच लागतं ना, ते केल्यानंतर पण म्हणजे मटार खराब झाले नाहीत. म्हणजे 7 ते 8 महिने मटार होते, कारण थोडेच बनवले होते त्यावेळेस, मी पहिल्यांदा बनवत होते म्हणून. 6 ते 7 महिने होते सॉरी. तेवढा काळ ना मटार छान टिकलेच होते. त्याच्यामुळं तुम्हाला जर का बनवायचं असेल ना, ज्यांच्याकडे छोटा फ्रीज आहे आणि या कारणामुळे जर का तुम्ही बनवत नसाल ना, तर नक्की बनवा तुम्ही, खराब होत नाहीत मटार अजिबात. इथं वैभवीचं वेगळंच सुरू होतं. तिने म्हणत होती आपण कानातले घालतो, मांजराला का बरं कानातले नाही आहे, म्हणून त्याला देखील ती कानातले घालत होती. इथं कढी आणि खिचडी बनवू कप ना, घेऊ द्या का व्हिडिओत तुम्हाला. खुशी जल्दी बन बेटा.
बनवू का खिचडी आणि कढी? कढी वो भजी बिजी डाल के मत बना. नाही, नुसतं साधं सिंपल. ए बघ, पप्पा नको म्हणायले, तू टाक म्हणायली. नको, नुसतं साधं कढी. चला तर मग आता ना खिचडी आणि कढी बनवून घेते. मला वाटतं दररोज सगळ्यांच्या घरात संध्याकाळचा हाच प्रश्न असतो की संध्याकाळी जेवायला काय बनवायचं, हेच सगळ्यांच्या घरात प्रश्न असतो. त्याला खिचडी आणि कढी एक बेस्ट ऑप्शन आहे. ज्यांना लाईट जेवण करायची सवय आहे त्यांना. माझ्या घरात लाईटच लागतं आणि भात तर किती आणि कोणत्या प्रकारात करून देईल तेवढं कमीच असतं यांना सगळ्यांना. मी बनवते, पण त्याच्या अगोदर ना माझ्याकडे इथं हे काय म्हणतात, टोस्ट आणलेले आहेत. टोस्ट म्हणजे बटर आणि टोस्ट दोन्ही आहेत, पण याची ना टेस्ट इतकी चहासोबत असं खाऊ वाटे नाही एवढं, म्हणजे इतकी त्याची टेस्ट नको वाटायली आहे चहासोबत. म्हणून मग त्याचे ना ब्रेड क्रम्स बनवून घेते अगोदर. उगाच वेस्ट जाण्यापेक्षा नाही का ब्रेड क्रम्स होऊन जातील त्याचे. आणि त्याच्यानंतर खिचडी आणि कढी मस्त अशी बनवून घेते मी. त्यानंतर स्वयंपाकासाठी अगदी साधी सिंपल अशी खिचडी बनवत होते मी आणि टोमॅटो आणि फ्लॉवर टाकत होते फक्त माझ्याकडं. आणि आज थोडीशी जास्तच एक्सायटेड होते मी, कारण याचं कारण म्हणजे समजलं पण असेल तुम्हाला, कारण त्यांनी आले होते ब्लॉगमध्ये. आणि म्हणजे आता यायच्या पाठीमागची ना स्टोरी मी तुम्हाला नंतरच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. म्हणजे पहिल्यांदाच आले त्यांनी, म्हणजे त्यांना माहीत होतं की मी व्लॉग बनवत होते ते. म्हणजे तुम्ही म्हणाल की मग अगोदर काही माहीत नव्हतं का, तर याची पूर्ण डिटेल स्टोरी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. त्याच्यामुळं नेक्स्ट ब्लॉग ना अजिबात स्किप करू नका तुम्ही. पटपट अशी झटपट खिचडी बनवून घेतली मी. चला तर मग सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले आहेत. आत्ता वाजलेले आहेत 9:10 झालेले आहेत. लवकरच होतं आमचं या वेळेपर्यंत. सगळं माझं किचन वगैरे पॅकअप झालेलं आहे. मुलींचा इथं अभ्यास चालू आहे. माझा अभ्यास नाही, मी खेळायला लागले. अटेंडन्स करायला, अटेंडन्स. अभ्यास कधी करायचा मग? उद्या संडे म्हणून का? त्यांचं चालू आहे. आणि आजचा ब्लॉग थोडासा खास झालेला आहे. थोडंसं दडपण कमी झालेलं आहे आता. त्याच्यामुळं ना उद्याचा ब्लॉग, याच्यानंतर जो ब्लॉग येईल ना तो खूप जास्त खास होणार आहे. त्याच्यावरती ना मी माझी म्हणजे पूर्ण जर्नी सांगणार आहे की म्हणजे कसं स्टार्ट केले हे ते. खूप जास्त स्पेशल होणार आहे तो ब्लॉग. तो ब्लॉग देखील पाहायला अजिबात विसरू नका. हा ब्लॉग मग मी इथंच एंड करते. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.